सुरुवातीला प्रवाशांनी सुसाट प्रतिसाद दिलेल्या उरण ते नेरूळ आणि बेलापूर लोकल मार्गावरील रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात असून सुविधा तातडीने उपलब्ध कराव्या अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात आहे। उरण ते नेरूळ आणि बेलापूर मार्गावरील उरण, द्रोणागिरी, नावाशेवा, शेमटीखार या स्थानकांवर ही लोकल थांबते। मात्र यातील उरण स्थानकात अनेकदा रात्री आणि भल्या पहाटे अंधार असतो, त्याच वेळी फलाटावरील वीज देखील खंडित असते। यासोबतच स्थानकात स्वच्छतागृह नाहीये। या सगळ्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे। यासोबतच द्रोणागिरी स्थानक हे बोकडविरा गावच्या हद्दीत आणि गावालगत असतानाही बोकडविरा गावातील प्रवाशांना स्थानकात जाण्यासाठी मार्गच उपलब्ध नाहीये। त्यामुळे गावाच्या दिशेने मार्ग करण्याची मागणी बोकडविरा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच हेमलता पाटील यांनी सिडकोकडे केली आहे। त्यानंतर नावाशेवा आणि शेमटीखार या दोन्ही स्थानकात प्रवाशांना पायऱ्या चढून फलाटावर जावे लागते। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। या स्थानकात सरकत्या जिन्याचे काम अपूर्ण आहे। रेल्वे स्थानकातील असुविधांची माहिती घेऊन ती संबंधित विभागाला कळवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पी.डी. पाटील यांनी दिली। यासोबतच या लोकलच्या मार्गावरील स्थानकांच्या नामविस्ताराची मागणी देखील स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। यातील रांजणपाडाऐवजी शेमटीखार नावाला मंजुरी असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे। मात्र उर्वरित उरण, कोट, द्रोणागिरी, बोकडविरा, नावाशेवाऐवजी नवघर या स्थानकांच्या नावाचा निर्णय प्रलंबित आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।